नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आजी खूप चिडलेली असते आणि ती अंजलीला म्हणत असते की फक्त प्रसाद खायला आपल्याला मंदिरात जायचं नाही आहे, तर प्रवचन ऐकायला जायचं आहे. तुझ्या मामीला सांग लवकर आवरायला. त्याचबरोबर इथे वाट बघत बसलेला असतो तो म्हणजे इकडे राकेश. आणि राकेश म्हणत असतो की काय चाललंय, तुम्हाला जर वेळ होणार असेल तर मी जाऊ का. इकडे मामीला जेव्हा अंजली विचारते की मामी झालं नाही आहे का तुझं, तू येणार नाही आहेस का, तेव्हा ती म्हणते कुठे गं. तेव्हा अंजली म्हणते अगं आपण आज मंदिरात जाणार होतो ना सगळ्या बायका. तेव्हा इकडे मामी म्हणू लागते की नाही, म्हणजे वल्लरीचा तो डाव असतो. वल्लरी म्हणत असते की नाही मला नाही जमणार, ते वर्गणी घ्यायला येणार आहेत ना सोशल वर्क करणारे, तर मला नाही जमणार तिकडे यायला. हे जेव्हा ती सांगत असते तेव्हा मात्र इकडे आजीला खूप राग येतो. आजी म्हणते की ते फोन करूनच येणार असतील ना. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, ते फोन करूनच येणार आहेत, पण मला नाही जमणार, कारण ते फोन करून कधी येतील काही सांगता येत नाही ना. तिचं हे वेड्यासारखं बडबडणं चालू असतं. तेव्हा आजी म्हणते ठीक आहे, जातो आम्ही. आणि मग इकडे राकेशला पण जायला सांगितलं जातं, कारण आजी म्हणत असते की त्यांना वेळ होतोय, या घरात कुणाला तरी वेळेची किंमत आहे हे कळलं पाहिजे. असं म्हणत आजी राकेशला जायला सांगते. वल्लरी म्हणत असते की ब्लेझिंग आण माझ्यासाठी, म्हणजे ते प्रसाद घेऊन ये, मला पण ब्लेझिंग मिळतील. तेव्हा इकडे अंजली म्हणत असते की मामी तुला ब्लेसिंग म्हणायचं आहे का. तेव्हा वल्लरी म्हणते हां तेच तेच. तेव्हा अंजली म्हणते ठीक आहे. मग आजी म्हणू लागते की हो, ब्लेझिंग पाहिजेत ना हिला, बरोबर आहे. तेव्हा ती म्हणते की तेच तेच ना, दॅट इज दॅट, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र आजीला खूप राग आलेला असतो. आजीला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते, कारण आधी घरात सगळ्यांचं ठरलेलं होतं, सगळ्या बायकांनी एकत्र आपण जायचं आहे, आणि अचानक वल्लरीनं हा प्लॅन कॅन्सल केलेला असतो. त्यामुळं आजीला खूपच राग आलेला असतो. आजीला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. इकडे इशूच्या मात्र डोक्यात एकच सुरू असतं, काही करून हा जॉब मला मिळवायचा आहे, आणि आत्या काही घराच्या बाहेर पडायला तयार नाही. त्यामुळं इशूला प्रश्न पडलेला असतो. इशू विचार करत असते की आता करू काय, कारण आत्याला कसं घराच्या बाहेर जायला सांगू, हा प्रश्न तिच्या पुढे असतो. इकडे आत्या आणि त्याचबरोबर नमू दोघीजणी वेपर्स खात असतात. तेव्हा नमू म्हणत असते आत्या चल ना आपण जरा डॉक्टरांकडे जाऊन येऊया, तुला बरं वाटत नाही आहे ना, तुझं अंग दुखतंय ना. आत्या म्हणत असते नको गं, मी गोळी घेतलेली आहे, मला बरं वाटेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. नमू मात्र आत्याला समजवायचा प्रयत्न करत असते, आत्याला चल चल म्हणून मागं लागलेली असते, पण आत्या काही इकडे यायला तयार नसते. त्यावेळेस तिकडून इशूला नमूशी बोलायचं असतं, म्हणून तिला ती खुणवत असते आणि शुकशुक करत असते. तेव्हा आत्या म्हणत असते कोण आले ग आता, कळतच नाही आहे मला. इकडे नमूचे मात्र नौटंकी सुरूच असते. नमू ईश्वरी मात्र तिला बाहेर पडायचं आहे यासाठी तिचं सगळं चाललेलं असतं, आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की काही करून आपल्याला आता बाहेर गेलं पाहिजे, परंतु नमूचं आत्या ऐकायलाच तयार नसते. आत्याचं असं म्हणणं असतं की नाही गं, मला नाही जमणार. इकडे आता वल्लरीचा वेगळाच प्लॅन असतो, तिला लुटायचं असतं, ते म्हणजे आजी घरात नाही तोपर्यंत सगळ्या संधीचा फायदा करून घ्यायचा असतो. त्यामुळं वल्लरी आता वाट बघत बाहेर उभी असते, ती म्हणजे अर्णवच्या रूमच्या, आणि अर्णव यायची ती वाटच बघत असते. अर्णव एकदा आला की तिचा प्लॅन सुरू होणार असतो, आणि मग तिने ठरवणार असते की पुढं काय करायचं आहे. हा सगळा तिचा प्लॅन चालू असतो. अर्णव आला की ती फोनवर बोलायचं नाटक करू लागते. नाही हो, नाही हो शेठ, कसं आहे, मला कुठं अधिकार आहे एवढे दागिने घेण्याचा किंवा काय करण्याचा, मी नाही घेऊ शकत हो एवढे दागिने. तुम्ही कितीही सांगितलं तरी मला ते शक्यच नाही होणार, कारण तशी मला परवानगीच नाही ना आमच्या घरामध्ये, मी नाही घेऊ शकणार ते दागिने. हे सगळं तिचं नाटकी बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र अर्णव बाहेर आलेला असतो, आणि अर्णव तिचं बोलणं ऐकतो आणि म्हणतो काय झालं मामी, काय प्रॉब्लेम आहे का, तुला काय घ्यायचं आहे का. तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते की तसं नाही रे अर्णव, म्हणजे मला कुठं अधिकार आहे ना तो, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र अर्णवचं हे जे म्हणणं असतं ते ऐकून वल्लरी म्हणते की मग काय करणार ना, कारण त्यांचा फोन आलेला गोपीलाल शेठचा की नवीन ज्वेलरी कलेक्शन आलेलं आहे, ते घेऊन येणार आहेत, पण मला नाही ना अधिकार, मी नाही घेऊ शकत ते, हे मामी बोलतच असते. आणि त्याचवेळी अर्णव म्हणत असतो की तसं नाही गं मामी, म्हणजे मला एक कळतच नाही आहे तुझं नक्की म्हणणं काय, तुला जे काय घ्यायचं आहे ना ते तू घे, अगं असं नको करूस, असं तो सांगतो. तेव्हा ती म्हणत असते की हो, मला जे घ्यायचं आहे ते तर मी घेणारच आहे,
कारण माझ्या आकाशला तुझी जागा घेऊन देणार आहे. तुझ्या जागेवरती माझ्या आकाशला मी बसवणार आहे. हा सगळा मामीचा डाव असतो आणि मामी हे सगळं सांगत असते. त्याचबरोबर इकडे इशूला काही करून घराच्या बाहेर पडायचं असतं. इशू विचार करत असते की आता काय करू. नमूला तिने आत बोलवून घेते आणि नमूला म्हणू लागते की इशू काय करायचं नमू, असं विचारत असते. तेव्हा नमू म्हणत असते की थांब, मी विचार करते, मलाही काही सूचना केले, असं नम्रताचं पण म्हणणं असतं. परंतु इशू विचार करते आणि ती म्हणते की हे बघ ताई, आता माझ्या डोक्यात एक आयडिया आलेली आहे, त्या पद्धतीने आपण करूया. हा दोघींचा प्लॅन ठरलेला असतो. आणि मग उषा लोड गादीवरती ठेवून ती म्हणते की मी जाते, आत्या आली की आत्याला सांग की मला ताप आलेला आहे, असं तिचं बोलणं असतं. ते ऐकून नमू म्हणते की नाही आयुष्यू, मला नाही जमणार हे सगळं, मी काय सांगते लक्षात येते का तुझ्या, असं ती सांगत असते. परंतु इकडे नमू मात्र ऐकायला तयार नसते आणि इशूचं म्हणणं असतं की नाही, आपल्याला हे करावंच लागणार आहे, आपल्यासाठी ही नोकरी खूपच महत्त्वाची आहे, असं इशू तिला समजून सांगू लागते. त्यावेळेस नमू म्हणते की पण इशू, तुला माहिती आहे ना काय प्रॉब्लेम होऊ शकतो, असं नको ना करूस तू. इशू म्हणत असते की नाही नमू, तुला करावंच लागेल, नमूताई तुला करावंच लागेल हे, आणि तू आत्याला आत्ता मॅनेज कर, मी इथून खिडकीतून जाते. मग इकडे लगेचच नमू आलेले असते आणि म्हणत असते आत्ता चल आत बसूया आपण. तर ती म्हणत असते की नाही, मला उलट बाहेर घेऊन चल, मला मोकळ्या हवेला जरा बसू दे, मला जरा बरं वाटेल, असं जयू सांगू लागते. आणि मग इकडे इशू खिडकीतून बाहेर उडी मारणार असते आणि त्याचवेळी जयू आणि नमू दोघी बाहेर असतात. आता इशूला प्रश्न पडतो की आता करायचं काय, माझी चप्पल पण त्या साईडला राहिलेली आहे. हा प्रश्न इशूच्या पुढं उभा असतो आणि इशू विचार करू लागते. इकडे जवळकर काकांना ती पाहत असते. तिच्या लक्षात येतं की आता आपण इथे जवळकर काकांची मदत घ्यायची, म्हणून जवळकर काकांना ती तिथे खुणवत असते, त्यांना बोलवत असते. पण जवळकर काकांच्या लक्षातच येत नसतं. जवळकरांना असं वाटत असतं की ही जी मला आत्ता बोलते ना ती जयूच आहे, असं जवळकर काकांनाही वाटत असतं. आणि मग जवळकर काका तिच्याकडे पाहत असतात, पण ते जयू आत्यालाच बोलत असतात. तर इकडे इशूला खूप टेन्शन आलेलं असतं. आता काय करू, या सगळ्यातून कसा मार्ग काढू, हा प्रश्न इशूच्या पुढे उभा राहिलेला असतो. इशू विचार करत असते आणि मग जवळकर काका इकडे म्हणत असतात की खरंच तुम्हीच मला बोलवलेलं आहे ना, तुम्ही शुकशुक करताय ना. जयत्याला मात्र राग येतो. जयत्या म्हणत असते की हा माणूस काही मला इथे सुखाने बसू देणार नाही, असं म्हणत ती म्हणू लागते की नमू, मला आत घेऊन चल. पण इकडे इशू मात्र जवळकर काकांना खुणवते आणि आत्याला आत पाठवा असं सांगत असते. तेव्हा जवळकर काका तिकडून गाणं गाऊ लागतात, तेरे घर के सामने मैं गॅरेज बनाऊंगा. आणि इकडे जयत्याला मात्र खूपच राग येतो. जयत्या नमूला म्हणते चल, हा जवळकर आहे ना मला इथं शांत बसूच देणार नाही, शांत राहूच देणार नाही, आपण आत जाऊया, असं म्हणत आता ती आत जायला निघते. तोपर्यंत नमूने जिकडे घेऊन गेल्यामुळं इकडे इशू चप्पल घेण्यासाठी तिथं जाते. इशूचा अडथळा जवळकर काकांमुळं दूर झालेला असतो. जवळकर काका इशूला मात्र छान मदत करत असतात आणि इकडे जयू आत्या मात्र तिचे कांड सुरूच असतात. तिला काहीही करून इकडे नमूची चांगली बाजू तिला दिसत असते, पण इशू म्हणजे वाईटच आहे हे तिच्या मनात चांगलंच पक्क झालेलं असतं आणि तसंच तिचं वागणंही असतं. त्याचबरोबर इकडे इशू म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता सध्या मला इथून बाहेर पडणं गरजेचं आहे. मग ती जवळकर काकांच्या जवळ येते आणि त्यांना म्हणू लागते की खरंच थँक्यू, हे सगळं तुमच्यामुळे होऊ शकलं आहे, नाहीतर खूप अवघड झालं असतं, असं ती जवळकर काकांना सांगत असते. तेव्हा जवळकर म्हणतात की थँक्यू म्हणायची काही गरज नाही. इशू म्हणते की मला बाहेर जायचं आहे, मी येते थोड्याच वेळात, मला उशीर होत आहे. मग त्यापेक्षा मला नाही कळतच नाही आहे की मी जर असं केलं तर, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आता मामीने दागिने घेण्यासाठी बोलवलेलं असतं आणि मामीने दागिने घेण्यासाठी बोलवलेलं पाहून ते आलेले असतात आणि त्याचवेळी तिथे आकाश आणि त्याचबरोबर अर्णव दोघंही पुढे आलेले असतात. आणि तेव्हा मात्र अर्णव तिथे त्यांना नमस्कारही करत नाही, तो तसाच निघून जात असतो आणि मामी मात्र खुश असते. मामी म्हणत असते की काहीही झालं तरीही मला आत्ता महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हे सगळं जे काय आहे ना ते माझं आहे आणि आता मला माझ्या म्हणण्याप्रमाणे दागिने घ्यायचे आहेत, हा सगळा विचार चालू झालेला असतो. परंतु इकडे आकाश पाहत असतो, कारण त्यालाही आईचं वागणं काही पसंत पडलेलं नसतं, म्हणून आकाश हा तिच्याकडे पाहत असतो.
पण अर्णव मात्र निघून जातो. अर्णव आकाशला म्हणतो की चल पुढच्या मीटिंग लाईनअप आहेत आणि आपल्याला गेलं पाहिजे असं म्हणत आकाश तिथून आता निघून आकाश आणि अर्णव दोघंही निघून गेलेले असतात. पण इकडे आत्याची मात्र नखरे सुरूच असतात. आत्या म्हणत असते की थांब, ती गडबडगुंडी काय करते मला बघू दे. तिला ताप आलाय म्हणून सांगितलंस ना तू, नाहीतर तुझा बाबा म्हणेल माझ्या लाडक्या लेकीकडे तू लक्षही दिलं नाही. ताप बघू दे मला किती आलाय तिला असं म्हणत आत्या नमूला आतमध्ये घेऊन जात असते. पण नमूला मात्र टेन्शन आलेलं असतं, कारण आतमध्ये दाखवायला इशू कुठं आहे, मग ताप कुणाचा दाखवायचा हा प्रश्न पडलेला असतो. म्हणून नमूला काळजी वाटत असते. नमू म्हणत असते आता राहू दे ना, तुला तरी कुठं बरं वाटतंय सांग बरं, उगीचच कशाला, बस काही गरज नाही आहे तू जायची असं म्हणत ती थांबवत असते. इकडे इशू त्या कॅफेमध्ये येते. ॲलेक्स कॅफेमध्ये बोलवलेलं असतं. इशू त्या ॲलेक्स कॉफी कॅफेमध्ये भेटलेली असते आणि त्याचबरोबर अर्णव ही त्याच कॅफेमध्ये आलेला असतो. इशू त्या कॅफेतील कॉफीचे रेट पाहते आणि तिला धक्का बसतो. ती म्हणू लागते 450 रुपये, सालभराची कॉफी एकदाच पिल्यासारखं वाटेल हे, असं इशूचं म्हणणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर अर्णव येऊन तिला धडकतो. तिला पाणी प्यायचं असतं म्हणून ती उठत असते आणि अर्णव नेमका येऊन तिला धडकतो. अर्णव येऊन धडकलेला असतो, तिचा मोबाईल हातातून पडतो आणि ती त्याला बोलणार तेवढ्यातच समोर लक्षात येतं की हा अर्णव आहे, म्हणजे राजेश शिर्के. अर्णव म्हणतो की इथे तू. तेव्हा इशू म्हणते बासा, प्रत्येक वेळेस तुम्ही मला प्रश्न नाहीत विचारायचे, आधी इथं मी आलेले आहे, आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की तुम्ही इथे काय करताय. हा प्रश्न इशूने विचारलेला असतो. अर्णव म्हणत असतो की बरोबर आहे, तुझ्या एकटीची तर लायकीच नाही आहे ना हे सगळं करायची, त्यामुळं मला ना थोडंसं डाऊटफुलच वाटत आहे की तू एकटी इथे येऊ शकत नाही, हे मला कळलेलं आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा इशू म्हणते बासा खूप झालं, आणि हा जो पैशाचा माज आहे ना तो तुमच्याजवळ ठेवायचा. अर्णव तिला म्हणत असतो की माझे 50,000 रुपये दे आधी. तेव्हा इशू म्हणत असते की हो देणारच आहे, आणि तुमचे पैसे दिल्याशिवाय मी कुठंही जाणार नाही एवढं लक्षात ठेवा, असं इशू सांगत असते. आणि ती अर्णवशी बोलत असते. अर्णव मात्र तिला म्हणत असतो की खूप अति झालं आहे, प्रत्येक वेळेस मी तुझं सहन करणार नाही. परंतु इकडे इशू म्हणत असते की अहो तुम्ही ऐकून तरी घ्या ना माझं. परंतु इकडे अर्णवला ते ऐकूनच घ्यायचं नसतं. अर्णवचं असं म्हणणं असतं की माझे पैसे टाक आणि मग बोल, कारण अर्णवसाठी त्याचा पैसा हा खूप इम्पॉर्टंट असतो, कारण त्याच्या आयुष्यातली एक मुलगी त्याला तशी सोडून गेलेली असते. म्हणून हे सगळं त्याच्या आयुष्यामध्ये घडत असतं. त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मुली ह्या फक्त पैशासाठीच जवळ येऊ शकतात, पैशासाठीच मुलांना फसवत असतात, हे त्याचं म्हणणं असतं. आणि मग ईश्वरी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा अर्णव राजे शिर्के, आमच्याकडे माणसाची श्रीमंती जी आहे ती श्रीमंती काहीही झालं तरीही आमच्याकडे जी श्रीमंती आहे ती श्रीमंती माणसाचा पैसा बघून ठरवली जात नाही, तर त्या माणसाच्या मनात असलेला चांगुलपणा किती आहे त्यावरती ती श्रीमंती ठरवली जाते. आता राकेश तिथं पोचलेला असतो. अर्णव बाहेर बोलत असतो आणि त्याचबरोबर राकेश गाडीच्या जवळ असतो आणि त्याचं लक्ष जातं की तिथे अर्णव त्याच कॅफेमध्ये आलेला आहे. राकेशला धक्का बसलेला असतो. राकेश गाडीमध्ये लपण्याचा प्रयत्न करतो, परंतु राकेशच्या लक्षात येतं की आपल्याला आता काहीतरी ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे. इकडे आता बरोबर आता घरी ईश्वरी पोचलेली असते. आत्या तिचा ताप चेक करत असते, तर इशूला 107 ताप असतो. तेव्हा आत्या म्हणत असते की मला कळतच नाही आहे की तिच्या अंगाला हात लावला तर ताप जाणवत नाही आहे, आणि इतर वेळी एवढा ताप आहे तिला कळतच नसते की आता काय करायचं. इशूला ताप तर आलेला आहे, पण इशूने आता नक्की काय काय कारनामे केलेले आहेत ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.